बनवूया चुलीवरची डाळ बाटी। गॅसची कमतरता असल्यामुळे घरी आता चूल पेटवलेली आहेत माझ्या मम्मीने, तुम्ही बघू शकता। पाण्याला अजून उकळी आलेली नाहीये, तर मी डाळ बाटी टाकू शकत नाही। आता मी किती मस्त डाळ बाटी बाट्या तयार केलेल्या आहेत। पाण्याला उकळी आलेली आहे, मी त्यामध्ये बाटे टाकते। थोड्याच टाकायच्या तर मस्त फुलून वरती येतात। जाळ कमी जास्त ठेवायचा, त्यावर आता मस्त झाकण ठेवायचं। त्यावर वेळाने त्याच्यावरचे ताट काढून बघायचं। तुम्ही बघू शकता किती मस्त उकळू राहिल्या। आता मस्त उकळी आली का त्याला काढून घ्यायचंय बघा, मस्त काढून घ्यायचं सगळे। मस्त काढून घेतलेले आहे। थोडं गार झाल्यानंतर मग ते कट करायचे। झाल्यानंतर त्यांना कट करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता मी कट केलेले आहेत, किती मस्त बघू शकता। मी तुरीची डाळ केलेली आहे डाळ बाटी सोबत खाण्यासाठी, एकदम मस्त लागते। मिक्स डाळीची पण करू शकतो आपण, तसं काही नाही, कोणती पण डाळ खाऊ शकतो, पण तुरीची डाळ एकदम मस्त लागते। घरगुती डाळ आहेत आणि अशी करायची आपण मस्त। तुम्ही बघू शकता आहेत मी त्यांना कट केलेले आहेत आणि ते मी चुलीवरच तळणार आहेत। तुम्ही बघू शकता एकदम मस्त केलेत आणि मस्त खरपूस ते तुम्ही बघू शकता। हे मस्त असं जाळ घातलं आहेत आणि इथं तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहेत। आता ते थोडं दिसत नसेल, इथं बघू शकता इथं तेल गरम झालं आहे। त्यामध्ये मी आता बाटी तळायला टाकणार आहे। एकदम खरपूस असं भाजून घेणार आहे। तुम्ही बघू शकता कसं भाजताय ते तळताय, सॉरी मी बघू शकता किती मस्त असे तळू राहिले ते तेलामध्ये गरम। चुलीचा जाळ थोडा कमीच ठेवायचा। बघा किती मस्त तळताय ते, असं फिरून घ्यायचं थोड्या वेळ आणि थोड्या वेळाने ते वर काढून घ्यायचे। आता ते मस्त असे तळलेले आहेत, ते आता मी काढून घेणार। बघा किती छान तळलेले। सेम अशाच पद्धतीने सगळे तळून घ्यायचे 1 बाय 1 बॅच नंतर, ठीक आहे। तुम्ही बघू शकता किती अशी खरपूस असे तळून घेतलेले डाळ बाटी, मस्त तुरीची डाळासोबत खूप छान लागते। आता मी वांग्याचं भरीत पण करणार आहे, ते पण चुलीमध्ये भाजूनच। तुम्हाला याच्यात वांगे दिसत नसेल, पण याच्यात पण वांगे आहेत, मी तुम्हाला दाखवते। हे बघा शकता, हे वांगे मी विस्तूवर भाजलेले आहेत। भाजत टाकताना तुम्हाला दाखवलं नाही, लक्षात नाही राहिलं व्हिडिओ रेकॉर्ड करायचं। बघू शकता याचं मस्त आता साफ करून मस्त वांग्याचं भरीत करून घ्यायचं। चुलीवरच्या वांग्याचं भरीत खूप छान लागतं आणि डाळ बाटी सोबत पण खूप छान लागतं। तुम्ही बघू शकता मी वांगे मस्त असे साफ केलेले आहेत, म्हणजे माझ्या मम्मीने केले आहेत, ठीक आहे। त्यानंतर आता मी त्याच्यामध्ये मीठ टाकते गरजेनुसार। त्यानंतर त्याच्यात लाल तिखट टाकते। त्यानंतर त्याच्यामध्ये थोडं ऑइल टाकायचं आणि असं मिक्स करून घ्यायचं। झालं आपल्या वांग्याचं भरीत। बघू शकता डाळ बाटी, बाजरीचे पापड आहेत, कांदा मिरची, तुरीची डाळ आणि वांग्याचं भरीत, असं मस्त जेवण चुलीवर बनवलेलं होतं। मस्त खा, एन्जॉय करा। आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा।